नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. गुजरातसह देशातल्या अनेक राज्यात पावसाचं थैमान, जनजीवन विस्कळीत. संसदेत निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं बोलावली उद्या सर्वपक्षीय बैठक. काँग्रेसच्या नकारात्मक वृत्तीचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे, अरुण जेटली यांचा आरोप. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या संदर्भात केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजपा कार्यकर्त्यांची गुरुदास कामत यांच्या घराबाहेर निदर्शनं. राज्यातल्या 23 जिल्ह्यांमधल्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठीच्या प्रचार तोफा थंडावल्या. 4 ऑगस्टला मतदान. आणि कोपनहेगन इथं झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारतीय महिला संघाला रौप्य पदक. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. देशातल्या अनेक राज्यात वादळी पावसामुळे तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. पूरस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकार विविध पातळ्यांवर प्रयत्नशील आहे. देशात सध्या अनेक राज्यांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मेघालय, हिमाचल प्रदेश, ओदिशा, राजस्थान, गुजरात, मणिपूर या राज्यांमध्ये गेल्या 2 दिवसांपासून वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे. तसंच वाहतूकही विस्कळीत झाली आहे. हिमाचल प्रदेशात भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्गाची वाताहत झाली आहे. तिथल्या 100 मार्गावरची वाहतूक बंद असल्याचं संबंधित अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात अनेक लोक दगावले आहेत. उत्तराखंडमध्ये उत्तर काशीमधल्या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्यानं वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. या भूस्खलनात 1 जण गंभीर जखमी झाला आहे. गुजरातमध्ये पाऊस आणि पूरस्थितीमुळे 50हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. कच्छ आणि गुजरातच्या उत्तर भागात प्रचंड नुकसान झालं आहे. गुजरातमध्ये आतापर्यंत 3000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. बचाव आणि मदत कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, सीमा सुरक्षा दल, राष्ट्रीय राखीव पोलीस दल आणि हवाई दलाची 5 हेलिकॉप्टर्स अशा विविध संस्थांची 592 जवानांचा समावेश असलेली पथकं तैनात करण्यात आली आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकार सर्व प्रकारची मदत करत आहे. पश्चिम बंगालमध्ये पुरामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली असून लाखो लोक बेघर झाले आहेत. 12 जिल्ह्यात बनवलेल्या मदत शिबिरात मोठ्या प्रमाणात लोकांनी आश्रय घेतला आहे. ओदिशामध्ये पाऊस थांबल्यानं नद्यांची पातळी कमी होत आहे, पण बाजूच्या पश्चिम बंगालमधून पुराचं पाणी आल्यानं 10 गावांमध्ये चिंताजनक स्थिती आहे. राजस्थानमध्ये आता परिस्थितीत थोडी सुधारणा होत आहे, मात्र बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये अजूनही परिस्थिती बिकट आहे. संसदेत गेल्या 2 आठवड्यांपासून निर्माण झालेली कोंडी फोडण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. संसदेचं अधिवेशन सुरू झाल्यापासून ललित मोदी आणि व्यापम घोटाळा प्रकरणावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी सरकारला घेरलं होतं. यामुळे दोन्ही सभागृहात कामकाजात व्यत्यय येत होता. या संदर्भात केंद्र सरकारनं चर्चेची तयारी दाखवली असली तरी मंत्र्यांचा राजीनामा नाही तर चर्चा नाही अशी भूमिका काँग्रेस आणि डाव्या पक्षांसह सगळ्या विरोधकांनी घेतली आहे. सरकारनं विरोधकांची ही मागणी फेटाळून लावली आहे. या बैठकीत सरकारनं विरोधकांच्या मागणीसंदर्भात निर्णयाचा सुस्पष्ट प्रस्ताव ठेवला तरच ही कोंडी फुटू शकेल असं काँग्रेसनं म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस संसदीय पक्षाची बैठकही उद्या होत आहे. या बैठकीत पक्षाच्या रणनीतीविषयी चर्चा अपेक्षित आहे. यूपीए सरकारनं 2006 मध्ये प्रस्तावित केलेल्या वस्तू आणि सेवा कर विधेयकात रालोआ सरकारनं विशेष बदल केलेला नाही तरीही काँग्रेसच्या पवित्र्यामुळे हे विधेयक संसदेत मंजूर होण्यात अडथळे येत आहेत अशी टीका अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे. अशा नकारात्मक वृत्तीचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे असं ते म्हणाले. याबाबत काँग्रेसनं अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे असंही त्यांनी सांगितलं. देशभरात वस्तू आणि सेवा कर 1 एप्रिल 2016 पासून लागू होण्यासाठी हे विधेयक पावसाळी अधिवेशनात मंजूर होणं गरजेचं आहे. मात्र गेल्या 2 आठवड्यांपासून सततच्या गदारोळामुळे संसदेच्या कामकाजात व्यत्यय येत आहे. मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपा कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेते गुरुदास कामत यांच्या मुंबईतल्या चेंबूर इथल्या घराबाहेर आज निदर्शनं केली. कामत यांनी तत्काळ माफी मागावी अशी मागणी भाजपा कार्यकर्त्यांनी केली आहे.
कामत यांनी इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेसंदर्भात प्रश्न उपस्थित करताना राजस्थानमध्ये वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आहे. मात्र आपल्या वक्तव्याचा काही माध्यमांनी विपर्यास केला असं कामत यांनी म्हटलं आहे. या संदर्भात राष्ट्रीय महिला आयोगानं कामत यांना आठवडाभरात स्पष्टीकरण द्यायला सांगितलं आहे. रायगड जिल्ह्यातल्या काशीजवळच्या समुद्रात तरंगत आलेले रासायनिक पदार्थांनी भरलेले 9 ड्रम भारतीय तटरक्षक दलानं आज ताब्यात घेतले. मुंबईपासून अरबी समुद्रात 50 किलोमीटरवर काल हवाई पाहणी करताना तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांना हे ड्रम तरंगताना आढळून आले होते. तटरक्षक दलानं दिलेल्या माहितीनुसार सकृतदर्शनी या ड्रम्समध्ये काहीतरी हायड्रोकार्बन स्वरूपाचा पदार्थ असून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी सामान्य नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण करून त्यांचे प्रश्न प्राधान्यानं सोडवले पाहिजेत अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नागपुरात रामगिरी या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी आज सामान्य जनतेच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर नागपूर पोलीस आयुक्तांशी दूरध्वनीवरून संवाद साधून या सूचना दिल्या. माजी खासदार दिवंगत नामदेव दिवटे यांच्या श्रद्धांजली सभेलाही मुख्यमंत्री उपस्थित होते. भंडारा जिल्ह्यातल्या लाखांदूर इथं आयोजित करण्यात आलेल्या श्रद्धांजली सभेला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दिवटे यांच्या निधनानं सामान्य माणसाशी नाळ जोडून ठेवणारा असामान्य कार्यकर्ता हरपल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र राजभाषा सुधारणा विधेयक संमत झालं. याबाबत सर्वंकष चर्चा करण्यासाठी मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर दीपक पवार आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. दीपकजी, 9:30च्या बातमीपत्रात आपलं अगदी मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. नुकतंच महाराष्ट्र राजभाषा अधिनियम सुधारणा विधेयक विधिमंडळामध्ये संमत झालं. 1964 साली संमत झालेलं विधेयक, मूळ विधेयक काय होतं आणि आता या सुधारणा नेमक्या काय केल्या आहेत? 1964 साली महाराष्ट्र राजभाषा अधिनियम तयार झाला आणि तो 1965 सालापासून अंमलात आला. बरोबर. 2015 साली त्याच्यामध्ये जी काही महत्त्वाची दुरुस्ती करण्यात आलेली आहे, सरकारच्या बाजूने त्यांनी जी भूमिका मांडली ती अशी आहे की या अगोदर मराठी ही या राज्याची राजभाषा असेल असं एक स्वतंत्र कलम या नव्या विधेयकामध्ये, नव्या कायद्यामध्ये सरकारनं अंतर्भूत केलंय. अगोदर जो काही राजभाषा अधिनियम होता त्यातनं ते स्पष्ट होत नव्हतं असं नाही, पण सरकारचं असं म्हणणं होतं की ते थोडं अधिक स्पष्ट झालं तर त्याला एक प्रतिकात्मक अशा स्वरूपाचं महत्व असेल आणि त्यामुळे लोकांच्या पर्यंत एक चांगला संदेश जाईल या भूमिकेतनं सरकारनं हे पाऊल उचललंय असं सरकारचं म्हणणं आहे. आणि याच्या जोडीने यानंतरच्या काळामध्ये या अधिनियमाला अनुसरून असलेले जे नियम आहेत, म्हणजे दंडात्मक कारवाई काय करण्यात येईल या कायद्याची अंमलबजावणी झाली नाही तर किंवा केली नाही तर त्या स्वरूपाच्या नियमांची तयारी झाली आहे सरकारच्या बाजूने आणि सरकार ते करणार आहे असं एकूण सरकारच्या बाजूने त्यांनी केलेल्या म्हणण्यामध्ये म्हटलंय. आता सरकारची जबाबदारी ही आहे की 50 वर्ष आपण एक कलम स्वतंत्रपणे घालण्यासाठी वेळ घेतलेला कालावधी गेला पूर्ण. तर आता पावसाळी अधिवेशनामध्ये हा बदल झाल्यानंतर हिवाळी अधिवेशनामध्ये सरकारने या संबंधातले सगळे नियम आणावेत आणि महाराष्ट्र राजभाषा अधिनियमाची पायमल्ली जिथे कुठे होईल त्या ठिकाणी लोकांवर दंडनीय कार्यवाही व्हावी या प्रकारची तरतूद करण्याची गरज आहे. थोडक्यात म्हणजे आता मराठी अधिकृतरित्या राजभाषा झालेली आहे. ती अधिकृतरित्या होतीच, ते थोडं तो खुंटा थोडा अधिक बळकट केला गेला असं म्हणता येईल. बरं, तुम्ही आताच म्हणाला सरकारने केलं पाहिजे असं, तर आता ही मराठी अधिकृतरित्या राजभाषा झालेली असल्यामुळे सरकारला नेमकं काय काय करणं शक्य होणार आहे, त्यांनी काय काय करावं? महाराष्ट्र राजभाषा अधिनियमाचं जर तुम्ही एकूण आवाका पाहिलात तर महाराष्ट्राच्या एकूण सगळ्या व्यवहाराची, शासन व्यवहाराची, इथल्या विधिमंडळाची संपूर्ण कामकाजाची भाषा ही मराठी असणार आहे. त्याचप्रमाणे 1998 साली सरकारनं जी एक अधिसूचना न्यायालयांच्या कारभारासंबंधातली संमत केलेली आहे त्यानुसार जिल्हा आणि तालुका पातळीवरच्या न्यायालयांचं संपूर्ण कामकाज मराठीमधनं होणं हे अपेक्षित आहे. म्हणजे 64 सालचा अधिनियम, त्याच्यात आता झालेली दुरुस्ती, 98 सालची अधिसूचना, या सगळ्यांचा तुम्ही एकत्रितपणे विचार केलात तर महाराष्ट्रातलं विधिमंडळ, कार्यपालिका आणि न्यायव्यवहार या सर्व ठिकाणी मराठीतनं व्यवहार होणं हे अपेक्षित आहे. आता त्या दृष्टीनं सरकारने काही पावलं उचलली आहेत का सरकार फक्त बोलतं आहे आणि प्रत्यक्षात कृती घडते असं नाहीये. तर गेल्या 50 वर्षातला कारभार आपण जर पाहिला तर विधिमंडळाच्या कामकाजाची भाषा मराठी आहे, पण आजही विधिमंडळासमोर सादर होणारी सगळी विधेयकं मुळात इंग्रजीत असतात. विधी विभाग ती इंग्रजीत तयार करतो, भाषा संचालनालय त्याचा मराठीतनं अनुवाद करतो. सरकारचे सगळे
जे अहवाल आहेत ते इंग्रजीत तयार होतात, भाषा संचालनालय त्याचं मराठीतनं काम करतं. म्हणजे आपण जर प्रत्यक्षामध्ये राजभाषा अधिनियमाची अंमलबजावणी नीट करायचं 64 सालापासूनच ठरवलं असतं तर खरं तर भाषा संचालनालयाचा अनुवादाचा विभाग बंदच पडला पाहिजे. कारण मग मराठी ही अनुवादाची भाषाच राहता कामा नये. बरोबर. त्यामुळे यानंतरच्या काळात का होईना सरकारला आता या संपूर्ण अधिनियमाची ताकद वाढवण्याची आणि या अधिनियमाची आपल्याच माणसांकडनं पायमल्ली झाली. म्हणजे विधी आणि न्याय विभागच जर सरकारच्या राजभाषा अधिनियमाची पायमल्ली करत असेल तर पहिल्यांदा त्यांनाच दंड होण्याची गरज आहे. बरं. म्हणजे 97 सालचा महाराष्ट्र सरकारचा अधिनियम आहे, GR आहे, शासन निर्णय आहे की सर्व कायद्यांचे मसुदे हे मराठीमधनं 1 वर्षामध्ये होता करायला हवेत. म्हणजे 97 सालचा शासन निर्णय आहे, 1 वर्षाच्या ऐवजी आपण सरकारला 3 वर्ष देऊयात. म्हणजे 2000 सालापर्यंत सर्व कायद्यांचे मूळ मसुदे मराठीमधनं यायला पाहिजे होते. आज 2015 साल आहे, अजूनही कायद्यांचे मूळ मसुदे मराठीमध्ये नाहीये. तर हे जर सरकारने करायचं मनावर घेतलं तर हे मूलभूत बदल आहेत. आता जे बदल केले आहेत ते कायद्यातल्या कलमाचे बदल आहेत, पण मूलभूत आणि कृतीनिष्ठ अशा प्रकारचे बदल घडण्याची गरज आहे. तुम्ही हे आता प्रशासकीय बदलांबद्दल बोललात आणि एरवी सुद्धा आपण मराठी आपली मातृभाषा आहे म्हणून एक भावनिक मुद्दा करतो, पण निव्वळ तो भावनिक मुद्दा न करता मराठी भाषा ही प्रत्यक्ष व्यवहाराची भाषा कशी होईल किंवा रोजगाराच्या संधी मराठी शिकल्यामुळे कशा जास्तीत जास्त निर्माण करता येतील, त्याच्यामुळे पोटापाण्याचा प्रश्न जास्तीत जास्त कशा पद्धतीने सोडवता येईल याबाबत तुमच्याकडे काही योजना आहेत का? तुम्ही सुचवू शकाल का सरकारला? मग या प्रकारच्या काही गोष्टी आम्ही शासनाला ह्याच्या अगोदर सुचवलेल्या आहेत. एक म्हणजे मराठीचं सगळ्यात मोठं नुकसान गेल्या 5-50 वर्षामध्ये आपण मराठीला अस्मितेची भाषा करून केलेलं आहे. बरोबर. मराठी ही फक्त अस्मितेची भाषा न राहता ती जर ज्ञानव्यवहाराची, आधुनिक तंत्रज्ञानाची आणि पोटापाण्याची भाषा झाली तर लोकांना ती हवीशी वाटेल. बरोबर. नाहीतर झालंय आपल्याकडे असं की सार्वजनिक व्यासपीठावरनं लोक मराठीबद्दल आग्रहाने बोलतात, पण दैनंदिन व्यवहारामध्ये मात्र त्यांच्या मराठी राहत नाही. म्हणजे तुमचे बँकांचे व्यवहार असतील, तुमचे मोबाईल कंपन्यांचे, वीज कंपन्यांचे व्यवहार असतील, ज्याच्यामध्ये तुम्हाला मराठीतनं व्यवहार केला म्हणून कुणी तुमची अडवणूक करत नाही. ह्या छोट्या छोट्या गोष्टी माणसाने मराठीतनं करण्याची गरज आहे. त्यातनं त्याच्यासाठी लागणारं पूरक तंत्रज्ञान आणि नव्या प्रकारचा माणसांचा रोजगारही मराठीमधनं येतो. बरोबर. आपल्याकडे तुम्ही महाराष्ट्रात पाहिलं तर विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळ नावाची विभी कोलत्यांच्या काळापासूनची एक योजना होती. म्हणजे ज्याचं मूळ उद्दिष्टच पदवी आणि पदव्युत्तर पातळीवरचं मराठीतनं शिक्षण मिळावं. त्यासाठी आवश्यक ते संदर्भ ग्रंथ निर्माण उच्च शिक्षण मिळावं, अशी सर्व प्रकारचं शिक्षण मिळावं असं होतं. पण आपल्याकडे ती यंत्रणा आपण चालवली नाही आणि आता विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळ बंद पडलंय. आम्ही सरकारला असं सुचवलंय की विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळाचं तुम्ही पुनरुज्जीवन केलं पाहिजे आणि पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर तुम्ही मराठीतनं चांगल्या दर्जाचं शिक्षण उपलब्ध करून दिलं पाहिजे. आणि मग इथे जी शिकणारी मुलं आहेत त्या मुलांचं शिक्षण जर तुम्ही रोजगाराशी जोडू शकलात तर मग ज्ञान आणि रोजगार या दोन्ही गोष्टींचाही मेळ घालणं शक्य होईल. त्यामुळे एकीकडे समाजाने काम केलं पाहिजे, एकीकडे शासनाने काम केलं पाहिजे आणि ह्या पूरक पद्धतीने गोष्टी घडल्या पाहिजेत. बरं, आपण जे करू पाहतो याच्यातला भाग नाही, विविध देशांनी ते अवलंबलेलं आहे आणि गुजरात सरकारने सुद्धा मला वाटतं सुरू केलेलं आहे. जगातल्या इतर अनेक देशांमध्ये त्यांच्या भाषा शिक्षणासाठी वापरल्या गेलेल्या आहेत, बरोबर, रोजगारासाठी वापरल्या गेलेल्या आहेत. म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी आपल्या भाषा वापरलं जाणं हे खूप स्वाभाविक मानलं जातं जगामध्ये. महाराष्ट्रामध्ये मात्र ते तसं सामान्य नीट मानलं जात नाही. तुम्ही साधं उदाहरण घ्यायचं तर मायक्रोसॉफ्टच्या ऑपरेटिंग सिस्टीम्स आपल्याकडे महाराष्ट्रात लोक अनेक ठिकाणी वापरतात, ओपन सोर्सच्याही वापरतात. बरोबर. मायक्रोसॉफ्टच्या अधिकाऱ्यांशी आम्ही जेव्हा चर्चा केली आणि त्यांना म्हटलं की तुमच्या सिस्टीम मधला मराठीचा पर्याय तुम्ही चालू करून दिला पाहिजे, तर त्यांचं असं म्हणणं होतं की महाराष्ट्र सरकारने जर आम्हाला सांगितलं तर त्यांच्या सगळ्या कार्यालयांमधनं आणि जिथे कुठे आम्ही महाराष्ट्रामध्ये आमच्या ऑपरेटिंग सिस्टीम्स विकू तिथे मराठीचा पर्याय चालू करून देऊ, पण आम्हाला महाराष्ट्र सरकारने सांगायला पाहिजे. काही वर्षांपूर्वी ही सूचना जेव्हा आम्ही तेव्हाचे माहिती तंत्रज्ञानाचे संचालक होते त्यांच्या कानावर घातली तेव्हा ते असं म्हणाले की हे आम्ही कसं काय करणार, कंपन्या आमच्यापासून दूर जातील. म्हणजे कॉर्पोरेट कंपन्यांचं भाषेवर प्रेम आहे म्हणून नाही, त्यांना भाषेत धंदा दिसतो म्हणून, ग्राहक दिसतात म्हणून त्या मराठी सारख्या भाषेतनं काम करायला तयार आहेत. आज सीडॅक सारखी संस्था आहे जी भारतीय भाषांमधला कीबोर्ड सीडॅकचा जिसचा सर्व मोबाईल कंपन्यांसाठी वापरता येणं शक्य आहे. जर मोबाईल कंपन्यां महाराष्ट्रातल्या येणाऱ्या प्रत्येक मोबाईलमध्ये हा सीडॅकचा कीबोर्ड हा डिफॉल्ट आलाच पाहिजे, या प्रकारची सक्ती महाराष्ट्र सरकार करू शकलं तर प्रत्येक कंपनीला तो वापरावाच लागेल आणि मग त्यातनं जे नवं संशोधन सुरू होईल त्या संशोधनामध्ये मराठी माणसांना पोटापाण्याच्या संधी मिळतील. या पद्धतीनं तंत्रज्ञान, रोजगार आणि ज्ञान याचा जर मेळ आपण घालू शकलो तर महत्वाचे बदल होतील. बरं दीपक सर, तुम्ही हे सरकारच्या बाजूने सांगितलं. आता मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाल्यामुळे जो एक अधिकार प्राप्त झालाय
त्या अधिकाराचा वापर जनतेने म्हणजे मराठी भाषकांनी कसा जास्तीत जास्त केला पाहिजे? मराठी भाषकांची महत्त्वाची जबाबदारी आहे आणि जी लोक आपली पार पाडताना दिसत नाहीत ती म्हणजे दैनंदिन व्यवहारामध्ये मराठीचा अधिकाधिक वापर करणं, तुमची मुलं मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये घालणं आणि ती घालत असताना न्यूनगंडाने झाकोळून न जाता त्या मुलांना चांगलं इंग्रजी येईल, चांगलं तंत्रज्ञान येईल, या प्रकारचा एक आत्मविश्वास त्या मुलांच्या मध्ये देणं. आणि तुम्ही ज्या क्षेत्रामधले आहात, म्हणजे आपण असं नेहमी म्हणतो की महाराष्ट्रानं खूप मोठ्या प्रमाणात संगणक तज्ज्ञ जगाला दिलेले आहेत, पण या सगळ्या संगणक तज्ज्ञांनी महाराष्ट्राला काय दिलेलं आहे? त्यांनी मराठी भाषेला काय दिलेलं आहे? म्हणजे सिलिकॉन व्हॅलीमध्ये खूप मराठी माणसं संगणक तज्ज्ञ म्हणून राहत असतील, पण आजही मराठी भाषेची संगणक व्यवहारातलं जे कुपोषितपण आहे ते दूर करण्यामध्ये या माणसांच्या संगणकाच्या ज्ञानाची मदत नाही झालेली. त्यामुळे या प्रकारचं तुमच्या व्यवहार क्षेत्रातलं जे नवज्ञान आहे ते मराठीमधनं आणण्यासाठीची सर्व साधनं मराठी माणसाने वापरली पाहिजेत आणि या बाबतीतला आपला पिढ्यानपिढ्यांचा आळस झटकून टाकला पाहिजे. मराठी भाषकांच्या मनामध्ये कसा न्यूनगंड असतो, म्हणजे परभाषक ज्या संस्था असतील, उदाहरणार्थ आपला मुलगा समजा एखाद्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत असेल, कॉन्व्हेंटमध्ये असेल, सीबीएसई आयसीएसईच्या बोर्डामध्ये असेल, तर तिकडे त्या उच्चपदस्थांशी जर संपर्क साधायचा असेल, काही करस्पॉन्डन्स करायचा असेल तर ते घाबरतात, कारण त्यांना असं वाटतं की तिकडे आपल्याला इंग्रजीतून करावं लागेल. पण त्यांनी जर ते मराठीतून करायचं ठरवलं तर ते करू शकतात की नाही? निश्चितच करू शकतात. मुळामध्ये तुम्ही मला विचाराल तर शहाण्या पालकाने या संस्थांच्या नादीच लागता कामा नये. झाला. पण समजा तुम्ही त्या शाळांमध्ये तुमच्या मुलांना घातलेलं आहे तर त्या शाळांशी तुमचा सगळा व्यवहार हा मराठीतनं सहजच होऊ शकतो आणि त्यांनी केला नाही तर ते या राज्याची राजभाषा मराठी आहे या नियमाच्या विरोधात जाऊन काम करतात. बरोबर, ती तशी तक्रार दाखल करू शकतात, त्यांना प्रतिसाद जर मिळाला नाही निश्चितपणाने करू शकतात. बरोबर. दीपक सर, तुम्ही आज आमच्या बुलेटिनमध्ये आलात आणि एक चांगलं मार्गदर्शन केलं. आता चेंडू मराठी भाषकांच्या कोर्टामध्ये आहे, तो कसा तटवायचा, मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त लाभ कसा करून घ्यायचा हे त्यांच्याच खरं म्हणजे हातामध्ये आहे. सरकार मार्गदर्शकाच्या रूपात असणारच आहे. आपण आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. वळूया पुढील बातम्यांकडे. बिगर वेतनदार अर्थात स्वतःचं स्वतंत्र उत्पन्न असणाऱ्या वर्गासाठी आयकर विभागानं आयकर विवरणपत्राचे नमुना अर्ज जारी केले आहेत. या वर्गामध्ये कंपन्या, धंद्यातले भागीदार आणि धंदा किंवा उद्योगातून उत्पन्न कमावणाऱ्या स्वतंत्र व्यक्ती यांचा समावेश आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं 2015-16 या मूल्यांकन वर्षासाठी ITR 3, 4, 5, 6 आणि 7 अशा 5 प्रकारात अर्ज जारी केले आहेत. आयकर विभागानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ITR 5 आणि 6 हे अर्ज भरणाऱ्या कंपन्या आणि व्यवसाय यांनी अर्जात ते परदेशी संस्थागत गुंतवणूकदार असतील तर त्यातील नेमका कोणता प्रकार आहे हे स्पष्ट करणं आवश्यक आहे. त्यांनी स्वतःचा सेबी नोंदणी क्रमांकही सादर करायचा आहे. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल आणि मे या पहिल्याच 2 महिन्यात देशाच्या सोने आयातीत 61% वाढ होऊन ती 155 टनांवर पोहोचली आहे. जागतिक स्तरावर सोन्याच्या घसरलेल्या किमती आणि रिझर्व्ह बँकेनं सोने आयातीसंदर्भात ठरवलेले निर्बंध यामुळे प्रामुख्यानं ही वाढ झाली. गेल्या वर्षी एप्रिल-मे महिन्यात 96 टन सोनं आयात झालं होतं. पाकिस्तानी लष्करानं जम्मू काश्मीरमधल्या आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर काल रात्री उशिरा युद्धबंदी कराराचं उल्लंघन करत पुन्हा आगळीक केली आहे. जम्मू जिल्ह्यात RS पुरा सेक्टर इथं काल रात्री 11:15च्या सुमाराला पाकिस्तानी सैन्यानं 2दा गोळीबार केला अशी माहिती सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यानं दिली आहे. या गोळीबारात कुणीही जखमी झालेलं नाही. 12 तासाच्या आत आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून 2दा युद्धबंदी कराराचं उल्लंघन झालं आहे. लिबियामध्ये इसिस या दहशतवादी संघटनेनं अपहरण केलेल्या 4 भारतीयांपैकी सुटका झालेल्या 2घांना त्रिपोली इथल्या भारतीय दूतावासात आणण्यात आलं आहे. ट्युनिसला जाण्यासाठी ते उद्या रवाना होतील. अन्य 2घांच्या सुटकेसाठीही प्रयत्न सुरू आहेत असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. सिंहस्थ कुंभमेळा पर्वादरम्यान नाशिक शहरामध्ये शांतता, सुव्यवस्था आणि सुरक्षितता राखण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्तालयामध्ये कमांड अँड कंट्रोल सेंटर सज्ज आहे. शहराचे 10 वेगवेगळे विभाग करण्यात आले असून 348 फिक्स, पॅनोरमा आणि 360 अंशांमध्ये फिरणारे कॅमेरे लावण्यात आले आहेत. वाहनाचा क्रमांक आणि आतील दृश्यही दिसेल इतकं सुस्पष्ट चित्र पोलीस आयुक्तालयातील कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये दिसेल आणि संपूर्ण शहर पोलिसांच्या नजरेच्या टप्प्यात राहील अशा पद्धतीनं ही यंत्रणा राबवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त S. जगन्नाथन यांनी दूरदर्शनला दिली आहे. राज्यातल्या 23 जिल्ह्यांमधल्या ग्रामपंचायतींची सार्वत्रिक आणि पोटनिवडणूक परवा 4 तारखेला होत आहे. या निवडणुकीचा प्रचार आज संपला. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, अहमदनगर, नंदुरबार, जळगाव, पुणे, सातारा, सोलापूर यासह औरंगाबाद, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद, जालना, चंद्रपूर, नागपूर, अकोला, बुलडाणा आणि वाशिम या जिल्ह्यात ही ग्रामपंचायत निवडणूक होत आहे.
सातारा जिल्ह्यात 712 पैकी 115 ग्रामपंचायती संवेदनशील असल्यानं प्रशासनानं या भागात लक्ष केंद्रित केलं आहे. परवा होणाऱ्या मतदानासाठी सातारा जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. साताऱ्यात 160 ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. कराड आणि माण तालुक्यात मात्र ही निवडणूक अटीतटीची होईल अशी अपेक्षा आहे. धुळे जिल्ह्यात 216 पैकी 51 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. सोलापूर इथं आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या अखिल भारतीय बालनाट्य संमेलनाच्या संकेतस्थळाचं उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते आज झालं. बालनाट्य संस्कृती ग्रामीण भागात रुजवण्यासाठी ग्रामीण भागातील नाट्यगृहांची झालेली दुरवस्था ठीक करण्यात यावी, वाचन संस्कृती वाढवण्यासाठी राज्य सरकारनं विशेष निधीची तरतूद करावी अशी मागणी प्रशांत दामले यांनी यावेळी बोलताना केली. लहान मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी बालनाट्य संमेलन ही काळाची गरज असल्याचं सांगत नाट्य चळवळ ग्रामीण भागात रुजवायला हवी असं मत दामले यांनी यावेळी व्यक्त केलं. हे बालनाट्य संमेलन नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. जळगाव इथं रतनलाल बाफना ट्रस्टच्या सहकार्यानं आणि दीपस्तंभ फाउंडेशनच्या वतीनं अंध आणि अपंग विद्यार्थ्यांसाठीच्या देशातल्या पहिल्या निवासी स्पर्धा परीक्षा केंद्राचं उद्घाटन जिल्हाधिकारी कृष्ण गोपाल तिवारी यांच्या हस्ते आज झालं. ग्रामीण भागातल्या अपंग आणि अंध विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं पोषक वातावरण निर्माण करून त्यांना निवासी स्पर्धा परीक्षा केंद्रात सामावून घ्यावं असं आवाहन देशातले पहिले अंध जिल्हाधिकारी कृष्ण गोपाल तिवारी यांनी यावेळी केलं. जागतिक बँकेचे सल्लागार समीर घोष या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सध्या या स्पर्धा परीक्षा केंद्रात 50 विद्यार्थ्यांची पहिल्या तुकडीत निवड करण्यात आली असून या ठिकाणी सर्व व्यवस्था निःशुल्क करण्यात आली आहे. समाजातल्या अंध व्यक्तींसाठी काम करणाऱ्या साईट सेव्हर्स या समाजसेवी संस्थेनं मुंबईत मालाडच्या इनऑर्बिट मॉलमध्ये छायाचित्र प्रदर्शन भरवलं आहे. यामध्ये अंध व्यक्तींनी काढलेली छायाचित्र मांडण्यात आली आहेत. छायाचित्रीकरणाची आवड असणाऱ्या दृष्टीहीन व्यक्तींसाठी खास संस्थेतर्फे दी ब्लाइंड व्ह्यू या नावानं कार्यशाळा घेतली जाते आणि हे प्रदर्शन त्याचाच एक भाग असल्याचं संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहंती यांनी सांगितलं. या प्रदर्शनात प्रख्यात अंध छायाचित्रकार भावेश पटेल यांनी काढलेली छायाचित्रही पाहायला मिळणार आहेत. गणेशोत्सव 1.5 महिन्यावर येऊन ठेपलाय. ठिकठिकाणी गणेश मूर्तिकार आपल्या कारखान्यात मूर्ती बनवण्याच्या तयारीला लागले आहेत. रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातही अशीच लगबग दिसून येत आहे. रायगड जिल्ह्यातलं पेण हे गणेश मूर्ती कारखानदारांचं माहेरघरच झालं आहे. पेण तालुक्यातल्या अनेक गावातल्या गणेश मूर्तींना परदेशातूनही मागणी असल्यानं या गणेश मूर्ती परदेशाच्या वाटेवर आहेत. पेण तालुक्यात छोट्या मोठ्या कारखान्यात पगारी कारागिरांसह घरातील सर्वच सदस्य जोमानं कामाला लागले आहेत. छोट्या मोठ्या कारखान्यात मूर्ती बनवण्याचं काम वेगानं सुरू आहे. अनेक कारखानदारांनी उदरनिर्वाहाचं साधन म्हणून इतर उद्योग बंद करून याकडे मोर्चा वळवला आहे. मात्र महागाईची समस्या इथंही भेडसावत आहे. महागाई वाढलेली आहेच, पण याचं कसं झालंय की याचं प्रोडक्शन वाढलेल्यामुळे या धंद्यात काय आता म्हणजे काय जम काय राहिलेलं नाही. आणि हे आमचं कसं की 12 महिने आमचं पोट त्याच्यावरच असतं. बँकेचं लोन, बँक ऑफ इंडियाचं लोन काढून आम्ही ही सगळी उपजीविका आम्ही राबवतो. पेणसह महाड, श्रीवर्धन या तालुक्यातूनही गणेश मूर्तींच्या कारखान्यात कारागिरांचे हात बाप्पाला सजवण्यात गर्क आहेत. कुशल कारागिरांच्या अभावामुळे पारंपरिक शाडू मातीच्या ऐवजी प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा आधार घ्यावा लागत असल्याचं कारखानदारांचं म्हणणं आहे. पेण तालुक्याला आपली कामगिरी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा मान मिळाला तो या गणेश मूर्तिकारांमुळेच. त्यांच्या प्रयत्नातून घडलेल्या लाखो सुंदर सुबक गणेश मूर्ती सुखरूप घरोघरी पोहोचणार आहेत. पावसाळा सुरू होऊन 2 महिने उलटले तरी उस्मानाबाद जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे गेल्या 4 वर्षांपासून अडचणीत असलेल्या या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 12% पाऊस झाला आहे. जिल्ह्यात खरीपाचं क्षेत्र 3,90,000 हेक्टर असून 50% क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. जूनच्या सुरुवातीला थोडा पाऊस पडल्यानंतर जिल्ह्यात पावसानं दडी मारली. पावसाअभावी पिकं वाळू लागली आहेत. त्यामुळे इथला शेतकरी अडचणीत सापडला आहे. पावसाळा जर संपत आला तरी अजून वावरात काय नाही. हिरीला पाणी नाही, बोर घेतलं बोरला पाणी नाही. कशानं पीक तरी तयार करावं इथून? आणि सरकारचं देव कुठून? आणि लोकांची सावकारकी केलेली ती सावकाराचं द्यायचं कुठून?
कसं कसं काय काय करावं. येत्या आठवडाभरात जिल्ह्यात पाऊस आला नाही तर नापीक राहिलेलं क्षेत्र रब्बीसाठी राखीव ठेवून योग्य ते नियोजन करण्यास कृषी विभागानं सुरुवात केली आहे. तसंच चाऱ्याचाही प्रश्न बिकट झाला असून त्यासाठीही वेगळं नियोजन करणं गरजेचं असल्याचं कृषी विभागानं म्हटलं आहे. क्रिकेटमधली सचोटी कायम राखण्यासाठी खेळाडूंच्या व्यावसायिक हितसंबंधांचं काम पाहणाऱ्या एजंटना अधिकृत मान्यता देणारी यंत्रणा लागू करण्याचा निर्णय बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं घेतला आहे. बीसीसीआयच्या आचारसंहितेनुसार एजंटनी काम करावं असा यामागचा उद्देश आहे. बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. जास्तीत जास्त मुद्द्यांवर एकमत होण्यासाठी सर्व संबंधितांशी या निर्णयाबाबत सल्लामसलत आणि चर्चा केली जाईल. तसंच ही नवी यंत्रणा पारदर्शक आणि सुलभ बनवण्याचा प्रयत्न असेल असंही ठाकूर यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर अभिनेता आणि कोलकाता नाईट रायडर्स या आयपीएल संघाचा मालक शाहरुख खान याच्या प्रवेशावर असलेली बंदी मुंबई क्रिकेट संघटना अर्थात एमसीएनं उठवली आहे. आयपीएलमधल्या सट्टेबाजीच्या आरोपावरून वादग्रस्त ठरलेला अंकित चव्हाण या खेळाडूवर बीसीसीआयनं घातलेल्या बंदीला आव्हान न देण्याचा निर्णयही एमसीएनं घेतला आहे. डेन्मार्कमध्ये कोपनहेगन इथं झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या महिला संघाला आज रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. रिकर्व्ह प्रकारात आज झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या दीपिका कुमारी, लक्ष्मीनारायण मांझी आणि रिमिल बुरुली या तिघींच्या संघाला आज रशियाच्या संघाकडून पराभव पत्करावा लागला. हवामान. येत्या 36 तासात कोकणात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 32, किमान 27, नागपूर 33-23, पुणे 31-22, औरंगाबाद 32-23, नाशिक 28-22, कोल्हापूर 29-21, रत्नागिरी 30-25, सोलापूर 36-23 आणि अमरावती कमाल 30 आणि किमान 23 अंश सेल्सिअस. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. गुजरातसह देशातल्या अनेक राज्यात पावसाचं थैमान, जनजीवन विस्कळीत. संसदेत निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं बोलावली उद्या सर्वपक्षीय बैठक. काँग्रेसच्या नकारात्मक वृत्तीचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे, अरुण जेटली यांचा आरोप. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या संदर्भात केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजपा कार्यकर्त्यांची गुरुदास कामत यांच्या घराबाहेर निदर्शनं. राज्यातल्या 23 जिल्ह्यांमधल्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठीच्या प्रचार तोफा थंडावल्या. 4 ऑगस्टला मतदान. आणि कोपनहेगन इथं झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारतीय महिला संघाला रौप्य पदक. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.